नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील शेतकरी योगाजी गवडी यांना 2021 मध्ये विहीर मंजूर करण्यात आली होती. मात्र विहीर प्रत्यक्षात तयार झाली नसून संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला आहे. गवडी यांच्या मते संबंधित अभियंत्यांना 30,000 रुपये, गट विकास अधिकाऱ्यांना 15,000 रुपये आणि ग्रामसेवकाला 15,000 रुपये द्यावे लागले. हे प्रकरण रोजगार हमी योजनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या आरोपांमुळे तहसील कार्यालयापासून जिल्हा प्रशासनापर्यंत खळबळ उडाली आहे. शेतकरी गवडी यांनी वारंवार तहसील कार्यालयात तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. माध्यमांशी बोलताना गवडी यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले. योगाजी काशीनाथ गवडी नाव होतं. इरीसाठी आलतो साहेब, इरीसाठी आलतो. पाटील साहेबाला मी 30,000 रुपये दिले, 15 दिले दोनदा. ते मला म्हणले इर मंजूर करून देतो, सगळं करून देतो. मला इरीचं काहीच पैसे आले नाही, काही नाही. आणि हिडिओ साहेबच नाही, पांढरे साहेब, त्याला 15,000 रुपये दिले. पुन्हा त्याला पार्ट्या दिल्या खायला. मला देतो म्हणजे आणि मला काहीच दिलं नाही. ते गरम चोक साहेब होते, त्या गरम चोक साहेबाने घेतले पैसे 15,000 रुपये आणि मला कोणतंच काही केलं नाही त्याने. आणि मी असं फिरलो 2-3 वर्ष. लय परेशान झालो. काय झालं, या मामाने कालपासून जर असं मला सहकार्य केलं. म्हणलं बा काहीतरी करावं, मार्गदर्शन मला. हे म्हणजे बा काही ना काहीतरी बोलू म्हणजे साहेब. लई परेशान झालो. माझ्या घरी मला शिवा झाली, रोटी खाऊ देतात, काही नाही. कधीच आहे ते? ते 2021 साहेब. वीर मजुरी खोदलीच नाही. खोदली होई मग त्याला काहीच काढले नाही ते नको. ते मॅडम आलत्या कोण, ते मॅडमने मला जरा सहकार्य केलं आणि ते मॅडमने मला इरीचं करून दिलं म्हणा की. तहसीलदार मॅडम हे आलत्या, साहेब आलत्या, त्याने मला जरा सहकार्य करून मला इर मंजूर करून दिली. माझं मोबाईल एकही काढलं नाही कोणी. मी लई वीर मजूर झाले, मग तुम्ही त्यांना पैसे दिले? पैसे आधीच दिले ते द्यायला. यायनं मग काही घेतलं नाही. मॅडम नाही घेतलं नाही आणि ग्रामसेवक मॅडम नाही काहीच घेतलं नाही. पैसे भेटले की नाही? नाही रुपया भेटला नाही. हो, वीर काय स्वतः घरी झाले? स्वतः घरीच केली, काय करावं. हो, फक्त मला ईर भेटली, मला मंजूर केली, सगळं झालं आणि त्याने सहकार्य करून मला ईर करून दिली. हो, पाटील साहेब आणि हिडिओ पांढरे साहेब याच्याकडून मला काही कोण्या मार्गदर्शनाखाली मला पैशाचं काहीतरी. ग्रामसेवक साहेब कुठले होते ते वारंग्याकडे होते का. हो, त्याच्याकडून मला सहकार्य करून काहीतरी पैशाचे त्याला 15,000 दिले. 90,000 रुपये खर्च झाला बा. आता मला काही त्याचं भेटलं नाही. गरीबाला इरही नाही. काय मग यायला जरा सहकार्य करून मला कालपासून आधार दिला. जरा पाटील साहेबाकडून तुम्हाला गैरवर्तणूक? पाटील साहेबाच्या घरला गेलो. पाटील साहेबाला म्हणलं मला इरीचं काय झालं. पाटील साहेबाने माझं सुद्धा म्हणजे मला शिगाळ केली आणि मला लोटून दिलं. मी पळलो खाली. माझ्या संग एक मित्र होता, त्या मित्रानं मला उभं केलं आणि मग म्हणलं चला म्हणला घराकडे. सामाजिक कार्यकर्ते बालाजी हेंद्रे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान हे प्रकरण अशोक चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रात येत असल्याने राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. आता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले या प्रकरणात कडक भूमिका घेणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जे की आमचा तालुका नांदेडच्या जवळ 10 किलोमीटर जवळ असणारा तालुका आणि एका गरीब शेतकऱ्याकडून इथल्या अधिकारी वर्गानं पैसा खाऊन या गरीब शेतकऱ्याला 2021 पासून पंचायत समितीला चक्रा मारायला लावायचे आणि त्यांचं एकही बिल काढलं नाही, काही नाही. आणि त्याच्याकडून 60,000 ते 70,000 रुपये अधिकारी लोकांनी घेतले आणि त्यांचं काम केलं नाही. तर इतकं आमच्या मतदारसंघामध्ये अधिकाऱ्याचं सगळं धुमाकूळ चालू आहे. तर माझी एकच विनंती राहणार आहे की या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या ज्या अधिकारी लोकांनी यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत ते पैसे यांना परत मिळाले पाहिजे आणि या शेतकरी मामाला, गवळी मामाला न्याय मिळाला पाहिजे. असं देखील वाटलं की हिर चोरीला गेली, काय सांगा? आता हे त्या पिक्चर मधल्यासारखंच झालं. जाऊ तिथं खाऊ पिक्चर मधल्यासारखंच आमच्या तालुक्यामध्ये झालं. वीर चोरीला गेल्यासारखा प्रकार झाला.
यांचं तर 2021ला मस्टर टाकलं, सगळं झालं आणि यांचं तर बिल नाही, काही नाही. आणि हे तर विहीर करीत बसले आणि यांना तर बिलाचा 1 रुपया पण भेटला नाही. आता ही विहीर चोरीला गेल्यासारखाच प्रकार झाला आमच्या तालुक्यामध्ये. माझी हीच मागणी राहिली की आम्हाला जो काही त्रास झालेला आहे 4 वर्षापासून, ज्या ज्या अधिकारी लोकांनी यांच्याकडून विहीर मंजूर करण्यासाठी पैसे घेतलेले आहेत, ते पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही नक्कीच या संदर्भामध्ये पुढाकार घेऊ आणि जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रशासनाला विनंती आहे.